पुढची बातमी बघूयात। बकरी ईद निमित्त मुस्लिम बांधव दुर्गाडी किल्ला परिसरामध्ये नमाज अदा करतायत, त्याबाबतची बातमी आहे कल्याणमधून। या दरम्यान दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गाडी देवीच्या मंदिरात हिंदूंना प्रवेशबंदी आहे। गेल्या 35 वर्षांपासून शिवसेना ही प्रवेशबंदी हटवण्यासाठी घंटानाद आंदोलन करते। बकरी ईद निमित्त शिवसेनेचे दोन्ही गट तसंच हिंदुत्ववादी संघटना आंदोलन करतात। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दुर्गाडी किल्ल्याजवळ तसंच लाल चौकी परिसरामध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात आहे। बकरी ईद निमित्त दुर्गाडी किल्ला परिसरात मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव नमाज अदा करत असतात। याच दरम्यान हिंदूंचं जे दुर्गाडी देवीचं मंदिर आहे किल्ल्यावरील मंदिर बंद असल्याने या निषेधार्थ शिवसेना गेल्या 35 वर्षापासून या नमाज अदा करतेवेळी हे मंदिर देखील खुलं करण्यात यावं, हिंदू धर्मियांना या मंदिरात जाण्यासाठी मुभा देण्यात यावी अशी मागणी करत गेल्या 35 वर्षापासून हे आंदोलन सुरू आहे। विशेष म्हणजे शिवसेनेत फूट पडल्यानंतर देखील शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट या दोन्ही गटाकडून हे आंदोलन सुरू करण्यात येतं। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लाल चौकी परिसरात आपण पाहू शकता एक मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। काही वेळापूर्वी शिवसेना शिंदे गटाचं आंदोलन घंटानाद आंदोलन या ठिकाणी झालं आहे। त्या पाठोपाठ आता ठाकरे गटाचे कार्यकर्ते देखील या लाल चौकी परिसरात धडकलेत। ते दुर्गाडी किल्ल्याच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतात। एकंदरीतच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। जोरदार घोषणाबाजी केली जाते। या नमाजात मुस्लिम बांधव नमाज अदा करतेवेळी हे जे दुर्गाडी किल्ल्यावरील जे मंदिर आहे हे मंदिर सुरू करण्यात यावं, हिंदू धर्मियांना देखील मंदिरात जाण्याची परवानगी देण्यात यावी या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे। अभिजित देशमुख, साम टीव्ही, कल्याण।